19 डिसेंबरची ती रात्र शंकरनगर, केडियानगर आणि नवाथे परिसर 30 ते 40 उपद्रविकांच्या दगडफेकीने हादरला होता। गाड्यांच्या काचा फोडल्या गेल्या, दुकानांवर दगड भिरकावले गेले आणि सामान्यांच्या मनात भीती निर्माण करण्यात आली। पण पोलिसांना हे आव्हान मान्य नव्हतं। राजापेठ पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली। सुरुवातीला 5 आणि त्यानंतर अधिक आरोपींना अटक करण्यात आली। 21 डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास गोपालनगरच्या आदर्शनगर भागात एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं। ठाणेदार पुनीत कुलट यांच्या देखरेखीखाली 8 आरोपींची 1.5 किलोमीटर पर्यंत धिंड काढण्यात आली। ज्या रस्त्यांवर या गुंडांनी दहशत माजवली होती त्याच रस्त्यांवर आज ते माना खाली घालून चालत होते। शेकडो नागरिक या कार्यवाहीचे साक्षीदार झाले। गुन्हेगारांच्या मनात कायद्याचा धाक बसावा हाच या मागचा मुख्य उद्देश। पुढे दाखव। हो सर, इकडे पुढे दाखव रे। कोणतं इथे मारणार कोणतं भैया मालूम आहे का? खाली बघायचं, खाली नजर खाली, नजर खाली ठेवायची। खाली बघा रे। आपल्या दुकानात दगडफेक हा काय झालं नेमकं थोडं सांगा। काही नाही, अचानक मुलं आले होते, दगडफेक केली होती। नुकसान झालं दुकानाचं, नुकसान नाही, मरणा पडल्याचं नुकसान झालं बस.